25 डिसेंबरला रात्री 1:30 वाजेच्या सुमारास सिडकोतील उत्तमनगर राजरत्ननगर भागामध्ये काही टवाळखोरांनी रस्त्यावर जमून आरडाओरड करून रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकीची तोडफोड केली. तसंच येथील नागरिकांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी तक्रारदाराने विचारणा केली असता या टोळक्यातील एकाने फिर्यादीच्या गळ्याला कोयता लावून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यामध्ये अमोल हरी खडके यांनी तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी वेदांगिरी, वेदांत सोनवणे, यश आयरे, हेमंत निकुम, आदित्य तायडे, प्रशांत पाटील यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीची पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. अंबड गुन्हे शोध पथकातील सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर, सविता आंडे, हवालदार योगेश देसले, राहुल जगजाप, उल्हास गांगुर्डे, संजय सपकाळे, केशव ढगे, संदीप भुरे, समाधान शिंदे, सागर जाधव, प्रवीण राठोड आदींनी ही कारवाई केली. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.